6वी झोम मराठीमध्ये मी 6वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पीठ न आंबवता अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने ज्वारीच्या पिठाच्या मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळ्या कशा करायच्या हे बघतोय. ह्या आंबोळ्या करायलाही खूप सोप्या आहेत. अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ह्या नाश्त्यासाठी झटपट बनवू शकता किंवा मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आंबोळे बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे ज्वारीचं पीठ. तर मी इथे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. जे पीठ आपण घरामध्ये भाकरी बनवण्यासाठी दळून आणतो त्याच पिठाचा इथे वापर करायचा आहे. फक्त पीठ घेताना आपल्याला ताज्या पिठाचा वापर करायचा आहे. म्हणजे 3-4 दिवसापूर्वी दळून आणलेलं पीठ तुम्ही इथे आंबोळ्या बनवण्यासाठी वापरू शकता. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे 1 कप ज्वारीचं पीठ टाकायचं आहे. आता याच कपाने यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे. रवा तुम्ही इथे बारीक मोठा कुठलाही वापरू शकता. आता अर्धा कप लगेच यामध्ये दही घालायचं आहे. आपण पीठ न आंबवता आंबोळ्या बनवतोय. दही घातल्यामुळे आंबोळ्याला जाळी छान येते. आता लागेल तसं यामध्ये पाणी घालून हे मिक्सरला मस्त फिरवून घ्यायचं आहे आणि याची छान पेस्ट तयार करायची आहे. आता तयार पेस्ट लगेच आपल्याला मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही या पेस्टची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी परफेक्ट आलेली आहे. ही पेस्ट बनवताना आणखी यामध्ये मी पाऊण कप पाण्याचा वापर केला आहे. आता लगेच आपण यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या ज्वारीच्या आंबोळ्या करायलाही खूप सोप्या आहेत आणि खायलाही खूपच टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. तर तुम्ही पाहू शकता मीठ या पेस्टमध्ये अगदी छान मिक्स झालं आहे. आता ही पेस्ट आपल्याला 10 मिनिटे अशीच सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे. कारण यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवासुद्धा फुलायला हवा. आता यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनिटे ही पेस्ट अशीच साईडला ठेवून देऊयात आणि लगेच चटपटीत चटणी बनवायला घेऊयात. तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 छोटी वाटी ओलं खोबरं टाकायचं आहे. आता 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिकही करू शकता. आता अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. आता स्वच्छ निवडून धुवून घेतलेली मूठभर कोथिंबीर टाकायची आहे. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता लगेच यामध्ये 3 चमचे दही टाकायचं आहे. दह्याच्या ऐवजी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस देखील यामध्ये टाकू शकता. आता लागेल तसं पाणी घालून ही चटणी मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता मिक्सरला मी चटणी मस्त बारीक वाटून घेतली आणि तुम्ही पाहू शकता खूपच मस्त आणि चटपटीत ही चटणी तयार झालेली आहे. आता ही चटणी आपण बाउलमध्ये काढून घेऊन लगेच या चटणीसाठी तडका बनवायला घेऊयात. त्यासाठी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं घालून पानंसुद्धा आपल्याला चांगली फ्राय होऊ द्यायची आहेत. आता 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्यात. या मिरच्यासुद्धा आपल्याला थोड्याशा फ्राय होऊ द्यायच्यात. इथे मस्त आपला तडका फ्राय झालेला आहे. आता तयार तडका लगेच चटणीवरती टाकून घ्यायचा आहे. खूप मस्त ही चटपटीत चटणी तयार झाली. तडका आपण थोडासा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे चटणी आणखीनच टेस्टी लागते. तर इथे आपली अगदी झटपट आणि चटपटीत चवीची चटणी तयार झालेली आहे. आता ही चटणी आपण अशीच थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि लगेच पुढची कृती पाहूयात. आता इथे पेस्टला सुद्धा 10 मिनिटे झालीत आणि यातला रवासुद्धा मस्त फुललेला आहे. आता लगेच आपण आंबोळ्या करायला घ्यायच्या आहेत. पण त्याआधी यामध्ये आपल्याला 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे म्हणजे आंबोळ्याला आणखीनच छान जाळी पडते. आता सोडा आपल्याला यामध्ये अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला ह्या आंबोळ्या बनवायच्या आहेत अगदी त्याच वेळेला यामध्ये तुम्हाला सोडा घालायचा आहे म्हणजे आंबोळ्या तुमच्या मस्त जाळीदार बनतात. आता तुम्ही इथे पाहू शकता सोडा यामध्ये मी चांगला मिक्स करून घेतला आहे आणि या पेस्टची कन्सिस्टन्सीसुद्धा पहा अगदी अशीच ठेवायची म्हणजे परफेक्ट आपली आंबोळी तयार होते. पण या स्टेजला तुमची पेस्ट यापेक्षा खूप जास्त घट्टसर झाली असेल तर तुम्ही या पेस्टची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये 1-2 चमचे पाणी वापरू शकता आणि पेस्ट खूप पातळ झाली असेल तर 1-2 चमचे ज्वारीच्या पिठाचा देखील वापर करू शकता. आता लगेच आपण आंबोळ्या बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती डोश्याचा तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं आहे. आता हे तेल आपल्याला अशा प्रकारे टिश्यूने सर्व बाजूने तव्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे तवा हा तेलाने चांगला ग्रीस करून घ्यायचा आहे. आता आपण तयार केलेलं ज्वारीचं पीठ किंवा आंबोळ्याचं पीठ अशा प्रकारे तव्यावरती टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला अशी आंबोळी पसरवून घ्यायची आहे. खूप जास्त याला पातळ बनवायचं नाही किंवा खूप जास्त ही आंबोळी जाड ठेवायची नाही. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही आंबोळी लहान मोठी नक्कीच बनवू शकता.
आता आंबोळी आपली पसरून झाल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि आंबोळी सुकल्यानंतर अशा प्रकारे ही आंबोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त या आंबोळीला जाळी आलेली आहे आणि खूपच सुरेख आपली ज्वारीची आंबोळी तयार झाली आहे। आता आंबोळी भाजताना यावरती तुम्ही तेल लावून सुद्धा ही आंबोळी भाजून घेऊ शकता किंवा आवडत असेल तर यावरती बटर देखील तुम्ही लावू शकता। पण मी याला काही न लावता अशीच आंबोळी भाजून घेते। तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आलटपलट करून ही आंबोळी मी भाजून घेतली। खूप सुरेख याला रंग आला आहे। आता तयार आंबोळी आपण काढून घेऊन लगेच जाळीवरती ठेवायची आहे म्हणजे ही चिकटत नाही। आता आणखी एक आंबोळी मी तुम्हाला बनवून दाखवते। प्रत्येक वेळी तव्याला तेल लावायची गरज नाही, फक्त सुरुवातीला आपल्याला आंबोळ्या बनवताना तव्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आंबोळ्या घालताना आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आंबोळ्या भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे परफेक्ट आपल्या आंबोळ्या तयार होतात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सावी झूम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर इथे आपली दुसरीसुद्धा आंबोळी तयार झाली, खूप सुंदर दिसते। आता ही तयार आंबोळी आपण लगेच जाळीवरती काढून घेऊयात। तर इथे मी पुरणाची चाळणी घेतली आहे आणि त्यावरती या आंबोळ्या ठेवते। अशा जाळीवरती आंबोळ्या ठेवल्यामुळे आंबोळ्या एकमेकाला चिकटत नाहीत। आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व आंबोळ्या बनवून घेते। करायला खूप सोप्या आणि अगदी झटपट होणाऱ्या मऊ लुसलुशीत मस्त जाळीदार ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या तयार आहेत। या चटणीसोबत या आंबोळ्या खायला खूपच टेस्टी लागतात। या आंबोळ्या तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा अगदी झटपट नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा या आंबोळ्या झटपट बनवून मुलांना सर्व करू शकता। मुलंसुद्धा या आंबोळ्या अगदी आवडीने खातील आणि त्यांना कळणारही नाही की त्याने एखादा ज्वारीचा पदार्थ खाल्ला किंवा ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या खाल्ल्यात, कारण मुलं ज्वारीच्या पिठाची भाकरी खायला नाही नको असं म्हणतात। पण या आंबोळ्या तुम्ही बनवून दिल्या तर मुलंसुद्धा आवडीने खातील। तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये सांगा। तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।